नमस्कार. वर्षाच किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज बनवली आहे आपण मस्त अशी मल्टीग्रेन डाळ पालक. बऱ्याच वेळा आपण डाळ पालक बनवत असताना फक्त एकाच डाळीमध्ये बनवत असतो, पण आज आपण यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी घातलेल्या आहेत, त्यामुळे ती भरपूर चविष्ट झालेली आहे आणि पौष्टिकसुद्धा झालेली आहे. चला कशी बनवली बघूया. तर इथे मी कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये अर्धा कप चण्याची डाळ, अर्धा कप मुगाची डाळ, अर्धा कप तुरीची डाळ आणि अर्धा कप इथे आपल्याला मसूरची डाळ घ्यायची आहे. आता या संपूर्ण डाळी आपल्याला 1-2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे, म्हणजे यावरील जी पावडर लावलेली असते डाळींना ती संपूर्ण निघून जाईल. आता ही आपल्याला सर्वप्रथम शिजवायला ठेवायची आहे, म्हणून यामध्ये मी 1 ग्लास पाणी घातलं. आता पाणी आपल्याला 1 इंच आपल्याला वरती राहील एवढं आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. नंतर यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं, थोडीशी हळद घातली आणि थोडंसं आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे. आता कुकरचं झाकण लावून 1-2 शिट्ट्या मी या डाळीच्या इथे बनवून घेते. गॅस हा मध्यम आचेवर ठेवलेला आहे. कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहे. डाळ ही आपली छान शिजलेली आहे. तर चला आता आपण पुढची तयारी करूया. तर इथे मी पालक घेतलेली आहे. पालक ही स्वच्छ धुवून साफ करून घेतली. आता ही आपल्याला अशी बारीक इथे कट करून घ्यायची आहे. मी इथे संपूर्ण पालक अशी बारीक इथे कट करून घेतलेली आहे. त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तुम्ही कांदा चाकूने कट करू शकता किंवा मग चॉपरला सुद्धा बारीक असा कट करू शकता. त्यानंतर एक टोमॅटो सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. टोमॅटो कट झाल्यानंतर आपल्याला इथे एक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर इथे मी 5-6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे. थोडंसं यामध्ये कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ही अशी आपल्याला खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायची आहे. तर चला फोडणी करून घेऊया. तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली, त्यामध्ये 2 पळी तेल घातलं. तेल छान गरम झाल्यावर 1 चम्मच इथे मी जिरं घातलं. जिरं फुलल्यानंतर थोडासा हिंग यामध्ये मी घातलेला. नंतर जो कांदा आपण कट करून घेतला तो यामध्ये घातला. 1 मिनिट छान तो असा परतून घेतला. नंतर जी पेस्ट आपण लसूण आणि कोथिंबीरची केलेली ती यामध्ये घातली. छान अशी परतून घेतली. जो टोमॅटो आपण इथे कट करून घेतला तो सुद्धा मी इथे कांदा आणि पेस्ट बरोबर छान असा परतून घेतला. आता हे सगळं साहित्य छान मऊसूत व्हावं आणि व्यवस्थित परतल्या जावं म्हणून यामध्ये मी 1 चम्मच इथे मीठ घातलेलं आहे. मीठ इथे सांभाळून घालायचं, कारण आपण डाळ शिजवली होती तेव्हा सुद्धा मीठ घातलेलं आहे. त्यानंतर यामध्ये मी सुके मसाले घातले. तर अर्धा चम्मच हळद घातली, अर्धा चम्मच गरम मसाला, 1 चम्मच धना पावडर आणि 2 चम्मच इथे मिरची पावडर घातलेलं. आता हा मसाला व्यवस्थित शिजला जावा म्हणून यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि छान असा शिजवून घेते. पाणी घातल्याने मसाला हा तळाला लागत नाही आणि व्यवस्थित हा शिजला जातो. तर झाकण ठेवून 2 मिनिट हा मसाला मी इथे शिजवून घेते. 2 मिनिटांनंतर मस्त असा आपला मसाला शिजलेला आहे. छान त्याला तर्री आलेली आहे. आता यामध्ये आपल्याला जी पालक आपण कट करून घेतली होती बारीक ती घालायची आहे. एकजीव करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून हे पालकसुद्धा आपल्याला 1-2 मिनिट इथे शिजू द्यायची आहे. इथे आपण पालक घेतलेली आहे, मल्टीग्रेन डाळी घेतलेली आहे, म्हणून ही डाळ खूप अशी चविष्ट होते, पौष्टिकसुद्धा होते. 2 मिनिटांनंतर इथे पालक व्यवस्थित इथे शिजलेली आहे. आता जी डाळ आपण इथे शिजवून घेतलेल्या होत्या ती डाळ आपल्याला यामध्ये घालायची आहे. डाळ घातल्यानंतर व्यवस्थित हे असं एकजीव करून घ्यायचं आहे. आता इथे डाळ भरपूर अशी घट्ट वाटत होती, म्हणून यामध्ये मी त्याच कुकरमध्ये थोडंसं पाणी घालते आणि तोच कुकर विसळून यामध्ये पाणी घालते. तुम्ही इथे पाणी तुम्हाला जसं पातळ किती हवी आहे किंवा किती दाट हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालू शकता. तर इथे परफेक्ट अशी डाळ पालक तयार झालेली आहे. आता हिला अजून छान असे चव यावी म्हणून इथे मी 1 चम्मच तूप घेतलेलं, साजूक तूप, त्यामध्ये काही लसूण पाकळ्या ठेचून घातलेल्या आणि 2-3 इथे आपल्याला लाल मिरची यामध्ये घालायची आहे आणि अशी मस्त खमंग फोडणी आपल्याला यामध्ये घालायची आहे. फोडणी घातल्यानंतर छान असे एकजीव करून घ्यायचं. 1 मिनिट झाकण ठेवून ही डाळ पालक आपल्याला गार होऊ द्यायला ठेवायची आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी चविष्ट पौष्टिक डाळ पालक इथे तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा मग भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता, नाहीतर असं भातासोबत गरमागरम भातावर अशी चविष्ट डाळ, सोबतीला पापड, लोणचं, एकच नंबर. तर अशी पौष्टिक चविष्ट डाळ पालकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशा एका छान साध्या सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.